नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे महानगरपालिका 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरामधील जुन्या आणि खराब वृक्षांना वाचवण्यासाठी ट्री ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करणार आहे। प्रदूषण, बांधकाम आणि दुर्लक्षामुळे धोक्यात आलेल्या या वृक्षांवर या ॲम्ब्युलन्समध्ये आवश्यक तसे उपचार केले जातील। गौरव कुमार नावाच्या व्यक्तीला हवाई दलाचा कर्मचारी असल्याची बतावणी केल्याप्रकरणी पुणे येथे अटक करण्यात आली आहे। गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस स्टेशन पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ही अटक केली आहे। मुळा नदी सुधार प्रकल्पाला नदीची परवानगी नसल्याचं सांगत राजेंद्र सिंग यांनी पालिका आणि प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। पावसाळ्यात पुराचा धोका लक्षात घेता त्यांनी या कामावर प्रश्नचिन्ह उभे केलेत। सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष द्यायची मागणी त्यांनी केली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाने बस चालकांसाठी नवे नियम जारी केलेत। जे चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील आता त्यांना तब्बल 2000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। वारंवार नियम मोडल्यास चालकांचं निलंबन देखील केलं जाईल। प्रवाशांची सुरक्षा आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। कल्याणी नगर पोर्शे कार अपघातानंतर आता तब्बल 1 वर्षाने पुणे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या 77 बार आणि पबवर कारवाई केली आहे। 21 मालकांवर गुन्हे देखील दाखल झालेत। नियमांचं उल्लंघन आणि रहिवाशांच्या तक्रारीनंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे। यापूर्वी पोलीस आयुक्तांनी नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते, मात्र काही आस्थापनांनी त्याचं उल्लंघन केलेलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला 172 किलोमीटरचा पुणे रिंग रोड 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी जमिनीच्या भूसंपादनाचं काम जवळपास पूर्ण झालंय, तर पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये विभागून 9 कंपन्यांकडून वेगाने बांधकाम सुरू केलंय। पुणे विमानतळ विस्ताराच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांशी थेट चर्चा सुरू केली आहे। यात योग्य भरपाई, पुनर्वसन आणि स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्र केलं जाईल। प्रशासनाचा उद्देश समुदायाच्या सहभागातून न्याय तोडगा काढणे असंच आहे। नवीन पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्ग 700 किलोमीटरचा असून तो पूर्ण झाल्यावर पुणे आणि बंगळुरू मधील 15 तासांचा प्रवास केवळ 7 तासांवर येणार आहे। या मार्गामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विकासाला चालना मिळणार आहे। पुण्यात पहिल्याच पावसात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। सिंहगड रस्त्यावर 2 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात, तर वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांची अनुपस्थिती दिसून आली। तर यावेळी स्थानिक नागरिकांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदत केली आहे। एप्रिल मधील तीव्र उष्णतेनंतर पुण्यात यावर्षी मे महिना गेल्या 10 वर्षातील सर्वात थंड ठरलाय। मान्सून पूर्व पावसामुळे मे 2025च्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी कमाल तापमान 36.3 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे मागील वर्षी 38.2 डिग्री सेल्सिअस होतं। तर या महिन्यात 52.4 मिमी पाऊस झालाय, जो सामान्यतः 10 मिलीमीटर पेक्षा कमी असतो। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।